ते सोडलं आज सोडणार नाही ना गाणं घेताला पाहिजे आपण ठेवतो नाव येत नाही सोडलं ते नाव येते ते रोहिणीचं नाव घ्या म्हणून बस एवढंच ते तर आळांपेक्षा आळान झाला तू विचार बरं तुम्ही सांगा बरं कोणतं नाव घेतलं मग गेला बी ना सांगा बरं द्या बरं इकडे आता नाही घेत नाही कोणचा मान आहे आमचं झालं आता काय मानगीनचं काही नसतं पोटात लाव तुले मोठा लाव खाऊ नको खोबरं देऊ नको पुढं खाल्लं नाही रे तोंडात तोंडाला चला आता बाई मग घ्या ना. घे रे फोटो येऊ का 2-4 फोटो घे रे फोटोवाला आला ना हा हा फोटोच काढतो आणि फोटो देत नाही फत नाही दिन ना काल सांगितलं मी देऊन दिले नाही त्याने फोटो मला चला रे उडा रे अरे काळ्या कर काळ्या सोडली रे काय करायचं म्हणालो मी तशी नाही जाती नाही झालं त्याचं तुमचंच लावा तू एक आता सोडा बरेच दिवसांनी दिशील दिशील कोमल लावायचं ना काही लवकर ये चालू बाई घेऊन ये आता जा बरं पटकन पहिली मारते मग तू मारला तू मार तो चालतो कशा टाकतो आज थोडी थोडं खबर पुढे खबर खाय ना नाही पहिली नाही सगळं कर तुम्ही मग टाक तिच्या 2 झाल्या आमच्या भाऊला तुमच्या एका याला म्हणता अजून जाई तर यांचे अंग धुवून चालू आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्या रोहिणीला समजत नाही आहे पदर कसा घ्या म्हणून तर तिची ती सवाशिना ती सांगत जाय तिला असं करतच का तिला काही समजत नाही ते पहिल्यांदा होतंच म्हणा ते सांगायची गोष्ट नाही आहे आणि आपली आता तिकडे उभी आहे तुम्हाला दिसत व्हिडिओमध्ये तर असं काही चालू आहे तर असे काही दोघांचे अंग धुवून चालू होते पण ते हातात असते ना ते काय म्हणतात हावकून बांधेल ते सोडायची कोशिश चालली आहे रामबायाची आणि रोहिणीसुद्धा तर यांचं असं म्हणणं आलं की बाबा नवरीला 2 हातानं सोडायला होता आणि नवरीला एका नवरदेवाला एका हातानं का बरं तर याच्यावर रामदास आम्हाला भाषण ठोकलं आमच्यावरती तरी मुंबईने समजून सांगितलं नाही म्हणजे असं असतं तर बघू शकता तुम्ही
रोहिणी आणि त्यात आम्ही पाणी टाकायला लागले, त्याची खूप जीवावर आलं तर म्हणून तो असं काम करायला लागली. भाऊ ते तसंच असतं म्हणलं, टाकणंच पडतं. मग आपली कोमलताईसुद्धा होती तर बघू शकता तुम्ही. ते गळ्यातले गेट हे काढून टाकले आम्ही ना. आणि असं म्हणणं आलं की हे सगळं नदीत सोडणं पडतं, देवाचं असतं म्हणता. तर बघू शकता तुम्ही. आणि खूप बरेच पाहुणे घरी चालले गेले ते म्हणून काय जास्त नव्हतं आम्ही अंग धुल्यानंतर. हळदीच्या तिथून बघितलं असं किती जण होते पाहुणे. तर मी सुद्धा 2 दिवसच राहिले आणि मग तिसऱ्या दिवशी चालले आले घरी. कारण की तुमच्या दाजीला सुद्धा भरपूर कामं असतं, हरी वावरामध्ये जायचे, हे करायचं ते करायचं. तर मग आम्ही आरामाने निघलो. तर बघू शकता तुम्ही. तर असं काय आहे. आणि पाणीसुद्धा टाकणं चालूच होतं आणि पाणी जास्त गरम नव्हतं, काही कोमट पाणी होतं. तर यांचं म्हणणं आलं की बा तुम्ही गरम पाणी आणा. तर त्यांना थंडीसुद्धा वाजत होती. आणि मेन म्हणजे आपला राम भैया तर नाव घ्यायचं नाहीच म्हणत होता, मला नावच घेता येत नव्हतं. तर त्यांना आखरीपर्यंत नाव घेतलं नाही, पण सत्यनारायण चक्की त्यांनी नाव घेतलं. तर काय घेतं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे, म्हणून हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येईल, म्हणून नक्की व्हिडिओ पुरा बघा. आणि आपल्या राम भैयानं काय नाव घेते तुला तुम्हाला समजेनच. तर बघू शकता तुम्ही. तर कोमल वहिनी नुसती उभीच होती, मला टाक ना पाणी, बिचारे टाक करे ना थंडगार. म्हणलं लय परेशान केले येईन दोघा जणांना, आपल्या दोघं जणीले. वहिनी असं ताई तसं, वहिनी असं ताई तसं. तर मला टाका करा दोघा जणांना पाणी टाकून. सोडूच दिलं नाही आम्ही दोघं नणंद भावजाने त्यांना, कारण की खूप भारी जातं तर रामबाईला की एका हाताने सोडणं. तो आणि मी दुसऱ्या हात लावतो, पण आपला ओंबाया नाही म्हणे तसं आहे, तशी रीत आहे तसं कर म्हणे. कारण की एका हाताने सोडणं तर खूप भारी जात होतं. आणि इकडं रुद्रसुद्धा आहे माझ्यापाशी, त्याने बॅटरी चालू केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. खूप थंडी वाजली म्हणे आम्हाला. तर कशाची थंडी, ऊन तापा लागला, थंडी कशाची बाबू. तर आखरी त्यानं आपल्या हातातला गेठा सोडून टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा त्याच्या हातात जो दोरा आहे तो आहे त्याच्या देवापासला, तो सुद्धा सोडायचा आपल्याला. तर आपला रामभाई व्यवस्थित चित लावून सोडणं चालू आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे व्हिडिओ घ्यायच्या अगदी आम्हाला इतका हसू आलं तुम्हाला काय सांगा, कारण की त्यांनी खूप परेशान केलं दोघं जणांना. हाव नाही हाव नाही हाव नाही हाव नाही चालू होतं. आणि शॉर्ट व्हिडिओ मी केले नाही, कारण की आपल्या ओमाया ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ टाकले. तर दोघं सारखे झाले असते म्हणून शॉर्ट व्हिडिओ टाकले नाही. तर मी सुद्धा शॉर्ट व्हिडिओ करणार होते, पण मग ते गाणं गिणं सगळं सेम झालं असतं, तर तुम्हाला सुद्धा आवडलं नसतं पाहिले म्हणून. तर आपल्या ओमबायाची व्हिडिओ तुम्ही बघितलाच ना, शॉर्ट व्हिडिओ किती मस्त करले भाऊनं. तरी होता व्हायला मी अजून प्रयत्न करीन की अजून चांगला व्हिडिओ आले पाहिजे तुमच्यापर्यंत. तर नवीन कोणी असेल नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, फेसबुकवर पाहत असेल तर फॉलोसुद्धा करा. आणि आपले रेसिपीची व्हिडिओ का बंद आहे तुम्हाला सांगणारच व्हिडिओमध्ये मी. व्हिडिओ पुरा बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी सुद्धा आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कमेंट करता तुम्ही त्या मराठीत करा. अजून हे सांगते, ज्या कमेंट करता त्या मराठीत करा, कारण खूप जण असे आहे की ते इंग्रजीमध्ये कमेंट करता, पण त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत ना म्हणून. आणि हां, एका ताईने कमेंट केली, ताई तुम्ही सगळ्यांनी बांगड्या भरल्या, आपल्या आजीला बांगड्या का नाही भरल्या. तर तुम्हाला माहीत नसेल, आपल्या आजीचा हात एवढा कडक की आजीला एवढी कळ लागते. तर आजीनं बांगड्या भरल्याच नव्हत्या. एका हातात 2 आणि एका हातात 3 बांगड्या भरल्या आजीनं, कारण की आजीला बांगड्या सहीनच होत नाही आजीला बांगड्या भरणं. आजीचा हात दुखतो ना, मग आम्ही जास्त हेवी नाही केलं आजीला, कारण की आजीचं वय पाहून नको. बघू शकता तुम्ही. तर असा काही कार्यक्रम संपन्न झाला आमच्या इकडला. आणि आपली परी झोक्यातच झोपेली होती म्हणून परी काही दिसली नाही व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता तुम्ही. तर असा काही व्हिडिओ तयार केला आम्ही ना, थोडा थोडा शूट घेतला मी ना आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्या आजी बघ. तर रुद्र परेशान करायला मला थोडा, म्हणून रुद्राचा सुद्धा आवाज येईनच, तुम्हाला सांभाळून घ्या थोडंसं. तर मग आला कुकू लावायचा टाईम. तर आपल्या कोमल बहिणीने लगेच कुकू लावून घेतलं, बघू शकता तुम्ही. खोड 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 वजूज बाळा, पाणी प्यायला रुजून ठसकायला रुजले.
घे रोहिणा मला नाही येत ना. रात्री घेतलं तर कसं घे ते नाव घ्यायचे ना. लवकर लवकर थंडी वाजायला तुम्हाला आम्हाला काय घेणं नाहीये. लवकर लवकर नाव घ्या सुट्टी वा. हातात मोबाईल कानात हेडफोन. हातात मोबाईल कानात हेडफोन. रावणचं नाव घेते ऐकतात का कोण? परत नाव जोरात घ्या. हातात फोन कानात हेडफोन. हातात फोन कानात हेडफोन. रामचं नाव घेते ऐकताय का कोण? चल रोहिणी. चल नाव घे. हा आण्याचं नाव घ्यायला काही पाहिजे. नाही येत मला. काय करतो बाबा? कुठे गेला? काय सांगा बाप्पा? नाव घ्या ना. काय करायचं? थंड पण टाकू अंगावरती. बर्फ मधला आण. पण पाणी टाक. चल घे लवकर ना. एखादं पण सांगतो नवऱ्याला एखादं ना. सांगू दे. आता शिकवण ती त्याचं नाव आहे ना. आता पुढे काय कामाचं? शिकवण आता मग सत्यनारायणचं नाव घेतो. हे पाय तर बोरशेड सोडते. सत्यनारायणचे नाव घेईन का सांग तर तू जाऊ देते. नको त्यांनी शिकायला पाहिजे ना. तू शिकवशील तेव्हा शिकीन की नाही तो. ते नको जाऊ दे म्हणे. चल जाऊ दे बरं. थंडी वाजायला जाऊ दे. मातृका मंडल देवता पुन्हा राग म्हणा ह्याच परत एकदा नारळ आहे ना तिकडं अंदाजाने टाका. तिकडं एक कलश आहे त्याच्यावरती वाक्यनिष्ठ काम सिद्धार्थम श्री गणेश देवता पुन्हा राग म्हणा यच. नंतर इथून उठल्यावर थोडस त्याला जागेवर हलवायचं. या देवाला दिवा ओवाळा. खोबऱ्याची वाटी ती एकदम शेवटची राहिली ना. नाही म्हणते ती. एकदम शेवटची वाटी राहिली ना. तिचं नैवेद्य नाही दाखवलं. तिचं नैवेद्य दाखवा. त्वर्तेन परी झिंजयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा सुपूर्ण ब्रह्मणे नमः. परत एकदा दिवा ओवाळा सगळ्यांना. सत्यनारायण देवता आदी नवग्रह देवता सहित अष्टदिक्पाल देवता सहित महागणपती सहित वरुण देवता महानिरंजन दीपन दर्शयामी. चला एक तळी पाणी घ्या. म्हणा अनेन कृत पंच काढून ठेवा. दुसरा एखादा रुमाल आहे का? ते सोडून घ्या ना. नारळ सोडायचं का? टोकत घ्या. हा. असं खांद्यावर टाका. डाव्या असं का? हे इकडून घ्या. हा ते असं गळ्यात घेणारे भाऊ. हा ते इकडे टाका. हे टोक तिकडे टाका. काय आवडतं खायला? आंबा द्या त्याला. आंबा. चिकू द्या. फले नफलित असे हात करायचे म्हणजे हातामध्ये हे सगळं बसल. तू धरला हाताला हात लावते. सकलात सफलात शोर मन खाली पडते ना का? ओटी मध्ये टाकायचं. ते ओटी पदर नाही. हा पदर झाला. ही ओटी झाली. सोडू का? हा हे फळ तुम्हीच खायचे दोघांनी. नारळाचं काही गोड करून सगळ्यांनी खायचं. गहू गव्हात टाकायचे. आता ते तसंच आहे. आधी देवाच्या पाया पडा. हे असं पोटाशी धराडे तिथून जाईन ना. सटकू नको तिथं. हे आहे का काय दोरी बांधायची. काय करायचं? हे बांधलं असतं म्हणजे ते सांगलं नसतं. नाही धरती व्यवस्थित ना. धरती देवाच्या पाया पडा आधी. मग आमच्या पाया पडा. मग आजीपासून सुरुवात करा. ते सोडून देऊ का आता काढून? नाही पाय 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 पडतात. पडेपर्यंत आधी देवाच्या आणि त्याच्यात काढायचं. आणि हे काढता असेल खाली काढून. ठीक आहे. त्याच्यात काढून ठेवतो. भाऊ कुठे? नाही.